नमस्कार, मी सुवर्णा. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नागपुरातून सुरुवातीला बातमी आहे. राज्याची उपराजधानी पुन्हा हादरलेली आहे. नागपूरच्या रामेश्वर भागात दिवसाढवळ्या एका महिलेवर ॲसिड हल्ला झालाय. सकाळी 9 वाजता ही घटना घडली आहे. पीडित महिला सायकलने जात असताना एका व्यक्तीने दुचाकीवरून येऊन तिच्यावर ॲसिड टाकलाय. यामध्ये महिला जखमी झाली आहे. महिलेवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत. हल्ल्याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. ही दृश्य आपण बघताय. एक महिला दुचाकीवरून जात होती. बाईकवाल्याने समोरून येऊन तिच्यावर ॲसिड टाकलेला आहे. ॲसिड हल्ल्यामध्ये ही महिला जखमी झालेली आहे. नागपूर या घटनेनं हादरलेला आहे. हा व्यक्ती कोण, त्यानं ॲसिड हल्ला का केला, या सगळ्या संदर्भात प्रश्न आहेत, ते समोर येतील. मात्र ॲसिड हल्ल्यामध्ये महिला जखमी झालेली आहे. सायकलने ती दिवसाढवळ्या जात असताना समोरून येणाऱ्या बाईकवाल्याने तिच्यावर ॲसिड टाकलेला आहे. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. तुषार, हा कधीचा व्हिडिओ आहे? काही अपडेट कळतंय का या घटनेसंदर्भातलं? सुवर्ण, निश्चित अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे. आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. नागपूरच्या रामेश्वरी परिसरातली ही घटना आहे. जी पीडित महिला आहे ही सायकलनी बाहेर जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने तिच्या चेहऱ्यावर ऍसिडने हल्ला केलेला आहे. आपण दृश्यामध्ये देखील ते बघू शकतो. जो दुचाकीस्वार होता तो चेहऱ्याला स्कार्फ बांधून होता. नेमका तो कोण आहे त्याची ओळख त्या पीडित महिलेकडनं होऊ शकली नाही. मात्र पोलीस त्या आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र निश्चित अत्यंत धक्कादायक आणि नागपूर शहराला हादरून सोडणारी अशी ही घटना म्हणावी लागेल. आता नेमकी ही घटना कोणत्या कारणातनं घडली याचा तपास देखील पोलीस करत आहे. मात्र जी महिला आहे तिच्यावर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहे. सध्या तिची परिस्थिती गंभीर असल्यामुळे तिचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. एकदा तिचा जबाब नोंदवण्यात आल्यानंतर मग नेमकी ही घटना कोणी केली असावी याचा एक तपासात पोलिसांना मदत होणार आहे. काही वैयक्तिक माहिती तुषार कळू शकलेली आहे आणि ती किती भाजली आहे? तिच्या नातेवाईकांना कळवलंय का? या संदर्भातला काही अपडेट? सुवर्ण, ही 45 वर्षाची महिला आहे आणि तिचा चेहरा साधारण 60% पूर्णपणे भाजलेला आहे. त्यामुळे तिच्यावर उपचार सुरू आहे. तिच्या नातेवाईकांना या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. कारण की ज्या स्थानिकांनी तिला रुग्णालयामध्ये पोहोचवलं तेव्हाच तिच्या रुग्णालयामध्ये जात असतानाच नातेवाईकांना आधी तिच्या बद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर तिला रुग्णालयामध्ये पोहोचवण्यात आलेलं आहे. नेमकी घटना कोणत्या कारणातून घडली आता हे अजून स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र पोलिसांचा तपास सुरू आहे. सुवर्ण, तुषार, रामेश्वरी या भागाविषयी काही सांगशील किंवा आता दृश्यांमध्ये बघितल्यावर तुला नेमकं कळलं असेल की कुठे ही घटना घडली आहे, तर त्याविषयी काही सांगशील? तिथल्या म्हणजे त्या परिसराविषयी? जो मानेवाडा आणि रामेश्वरी याला जोडणारा जो रोड आहे त्या रोडवरनं ही घटना घडलेली आहे. जो पोलिसांचा असा प्राथमिक अंदाज आहे की ही महिला कामावर जात होती आणि कामावर जात असताना तिच्यावर हा जो आरोपी आहे जो तिच्यावर पाळत ठेवून होता हा कदाचित तिच्या परिचयातला असावा. त्यामुळेच त्याने बरोबर सुनियोजित पद्धतीने ती येत असताना त्याच्या विरुद्ध दिशेने आपली गाडीची मुवमेंट ठेवली आणि त्यानंतर मग समोरासमोर तिच्या जवळ जाऊन लगेच तिच्यावर ऍसिड हल्ला केला. तिच्या अगदी जवळचा आणि परिचयातला व्यक्ती असावा असा पोलिसांना संशय आहे. नेमकं कोणत्या कारणातून ही घटना घडली याबद्दल अजून स्पष्टीकरण पुढे येऊ शकलेलं नाही. पण अत्यंत धक्कादायक म्हणावं लागेल कारण की नागपूर शहरामध्ये अशा प्रकारच्या घटना मागच्या काही वर्षामध्ये घडली नाही. पण परत एकदा या घटनेमुळे नागपूरमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न आहे जो परत एकदा उपस्थित झालेला आहे. मला तुषार त्याच मुद्द्यावर यायचं होतं की तू म्हणालास की ऍसिड हल्ल्याचं प्रकरण जरी गेल्या काही दिवसात महिन्यांमध्ये घडलेलं नसलं नागपुरात, तरी गुन्हेगारीच्या घटना भयंकर घडल्यात. म्हणजे चोरी आणि जाळपोळ हे तर प्रकार सोडूनच दे, पण महिलांवरचे अत्याचार, विनयभंग, बलात्कार हे तर आपण मागच्या काही महिन्यांमध्येच अनेकदा त्याविषयी बोललो आणि त्यावर आवाज उठवलेला आहे.
सुवर्ण निश्चित जर का आपण साधा एक आधीच्या देखील नागपूर जिल्ह्यातल्या जर आपण अत्याचारांच्या घटना बघितल्या तर गँगरेपची घटना मागच्या एक आठवड्यामध्ये नागपूरमध्ये पारशिवनी तालुक्यामध्ये घडली होती. अत्याचाराच्या सातत्याने घटना कोणत्या ना कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवल्या जात आहे. त्यामुळे महिला अत्याचाराच्या घटना ह्या नागपूरमध्ये वाढतच आहे. कारण की त्याला जे प्रमुख कारण आहे की नागपूरची जी गुन्हेगारी आहे, जे गुन्हेगारीवर पोलिसांचं जे नियंत्रण झालं पाहिजे ते राहिलं नाही आणि त्यामुळे मग या घटना आणखी वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण की काय होतं की पोलीस जेव्हा एखाद्या गुन्ह्याचा तपास करतात तेव्हा मध्यस्थांच्या मार्फत त्या आरोपींना मदत केली जाते किंवा आरोपीला राजकीय आश्रय मिळतो कधी कधी. त्यामुळे मग आरोपींची हिंमत वाढते. नुसतं महिला अत्याचाराच्याच घटनेत नाही तर गुन्ह्याच्या इतर घटनेमध्ये मग हत्याच्या घटना असेल किंवा हत्येच्या प्रयत्नाच्या घटना असेल, या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट कॉमन फॅक्टर पाहायला मिळतो की लोकांना कायद्याची भीती नाही. घटना किंवा गुन्हा केल्यानंतर आपल्याला कायद्याने जी शिक्षा होईल त्यामुळे आपलं आयुष्य बर्बाद होईल किंवा आयुष्याचं नुकसान होईल याची भीती कधी गुन्हेगारांना वाटत नाही. त्यामुळे सातत्याने ते गुन्ह्यांच्या घटना नागपूरमध्ये करत असतात. आणि पोलिसांनी मागच्या काही वर्षामध्ये म्हणजे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार आले, त्यांनी या भागामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले. जे काही गुन्हेगार असेल त्यांना कारागृहामध्ये टाकलं, त्यांच्यावर मोका अंतर्गत काही लोकांवर कारवाई केली, काही लोकांना जेरबंद केलं. असं असताना देखील नागपूरमध्ये गुन्हेगारीचा ग्राफ वाढलेला आहे. आणि महत्वाची गोष्ट की गुन्हेगाराची जे स्वरूप म्हणजे ज्या घटना घडतात त्या घटनेची जी तीव्रता असते त्यावरनं आपल्याला एक अंदाज येतो की गुन्हेगारीच्या मनामध्ये किती क्रूरता आहे. तर त्या घटनेच्या तीव्रतेवरनं देखील आपल्याला एक अंदाज येतो की नुसते आकडेच नाही तर घटनेचं स्वरूप, त्याची तीव्रता देखील बरंच काही सांगून जातं. त्यामुळे निश्चितच नागपूर शहराची कायदा सुव्यवस्था हा नेहमी एक प्रश्नचिन्ह राहिलेला आहे आणि आजच्या घटनेने परत एकदा अधोरेखित झालेला आहे. हो तुषार, या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती तुमच्याकडनं घेऊ. तुर्तास धन्यवाद याविषयी बोलल्याबद्दल. ही दृश्य सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आली आहेत. रामेश्वरी नागपुरातला परिसर. ही महिला 45 वर्षांची आहे. ती आपल्या सायकलने ऑफिसला जात होती अशी प्राथमिक माहिती पोलीस सांगतायत. ऑफिसला जात असताना कदाचित हा तिच्या परिचयाचा व्यक्ती असणार. तो बाईकवरनं समोरून आला आणि त्याने ती जवळ येता क्षणी तिच्या अंगावर ॲसिड फेकलेला आहे. सध्या या महिलेवर उपचार सुरू आहेत रुग्णालयात. रामेश्वरी इथल्या स्थानिकांनीच तिला रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांना याची कल्पना दिली, नातेवाईकांना तिच्या याची कल्पना दिलेली आहे. पण या महिलेचा चेहरा किंवा ही महिला ॲसिडमुळे 60% भाजली असं कळत आहे. हा नेमका कोण होता याचा शोध पोलीस घेत आहेत. पण नागपुरात ॲसिड हल्ल्याच्या प्रकरणानं खळबळ माजलेली आहे. आता मुंबईतल्या आगीसंदर्भातली बातमी आहे. मुंबईतील ताडदेव परिसरामध्ये इमारतीला भीषण आग लागली. पूर्णपणे इमारतीला आग लागली नसली तरी सुद्धा 19व्या मजल्यावर ही आग लागली. या आगीमध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय तर 15 जण जखमी झालेत अशी माहिती समोर आली आहे. नायर रुग्णालयात दाखल केलेल्या 5 कस्तुरबामधील 1 आणि भाटियामधील एका रुग्णाचा मृत्यू झालाय. जखमींपैकी 3 जण गंभीर आहेत. या दुर्दैवी घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होती आहे. ताडदेव परिसरामध्ये असलेल्या कमला या इमारतीला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय. इमारतीमध्ये सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. आगीची माहिती समजताच महापौर किशोरी पेडणेकरांनी घटनास्थळी भेट दिली, घटनेची माहिती घेतली. त्यानंतर त्या 3 रुग्णालयांमध्ये सुद्धा पोहोचल्या. तिथे सुद्धा जखमींची त्यांनी विचारपूस केलेली आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये गंभीर असं हे प्रकरण आहे. सुरुवातीला जेव्हा आग लागली एका घरामध्येच आग दिसत होती, ती विझवण्याचं काम सुद्धा सुरू होतं आणि सायमल्टेनियसली दुसऱ्या बाजूने इव्हॅक्युएशन, लोकांना बाहेर काढण्याचं काम सुद्धा सुरू होतं. अनेकांना बाहेर काढण्याचं काम पूर्ण झालं पण 15 जण जखमी झाले आणि 7 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय. सुरुवातीला याची कल्पना नव्हती की इतकी मोठी ही आगीची घटना असेल ज्यामध्ये 7 जणांचा मृत्यू ओढावेल. पण ही घटना मोठ्या लेव्हल 3ची आग असल्यामुळे घटना गंभीर स्वरूपाची आहे.
आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. उदय, सुरुवातीला 7:30 वाजता आग लागली असं कळलं आणि शॉर्ट सर्किटने ही आग लागली असं कळलं. आता भयंकर मोठी ही घटना समोर येते, कारण 7 जणांचा मृत्यू झालाय आणि 15 जण जखमी झालेले आहेत. काही जण अजूनही गंभीर अवस्थेत आहेत. तुम्ही काय सांगाल अपडेट? अतिशय गंभीर घटना मानावी लागेल. दक्षिण मुंबईतल्या एका उंच इमारतीला अशा प्रकारे आग लागणार, तिथं अग्निरोधक जी यंत्रणा जी आहे ती तात्काळ कार्यान्वित न होणं आणि त्यामुळे 7 मुंबईकरांचा जीव जाणं अतिशय गंभीर गोष्ट आहे. मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर या स्वतः सकाळी आवर्जून घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर विविध हॉस्पिटलला त्या स्वतः भेटी देतात. आता आपण कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये आहोत, तिथे देखील किशोरीताई या धावत आलेल्या आहेत. निश्चितच नेमकी परिस्थिती काय? आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण गंभीर जखमी झालेले आहेत. किती गंभीर जखमी आहेत आणि आगीचं कारण काय समजू शकले? मी तिथे जेव्हा पोचली 7:10ला मी तिथे पोचले, 6:50ला आग लागली आणि त्या त्वरित कळताक्षणी आम्ही सगळेच म्हणजे अरुणाबाई दुधवडकर स्वतः, तोपर्यंत पोलीस यंत्रणा, फायर, ॲम्ब्युलन्स या सगळ्या पोचलेल्या होत्या. मी जेव्हा पोचली तेव्हा 6 लोकांना आमच्या भाटिया हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा 4 लोकांना केलं, त्याच्यानंतर 2. आणि जेव्हा आम्ही म्हणजे आम्हाला असं प्राथमिक स्वरूपात फायरनी असं सांगितलं की मे बी जो AC प्लांट आहे, आपला AC असतो, त्याच्या याला शॉर्ट सर्किट झालेलं आहे. आणि सकाळची वेळ होती, ती अख्खी इमारत मला वाटतं मराठी गुजराती असं सगळं मिक्स हे आहे. ज्यावेळेला आमचे काही सैनिक मॉर्निंग वॉकला जातात, दूध आणायला जातात, तर त्यांना तो धुवा दिसल्याबरोबर त्यांनी खालूनच म्हणजे ज्या ते त्यांचं आगीचं नियंत्रण करण्याचं केबिन ती बंद केली. म्हणजे त्याच्याबरोबर ती लिफ्ट बंद झाली. त्याच्यामुळे 19 माळ्यापर्यंत 15 वर्षावरील मुलं आणि नागरिक, तिथले सैनिक, शिवसैनिक हे धावत वर गेले. जेवढ्या लोकांना खाली आणता येईल तेवढ्यांना चालत येणाऱ्यांना चालत आणलं. जे चालत येऊ नाही शकले त्यांना पाठीवर मार गोदीत घेऊन त्यांना खाली आणलं. 4 ब्रॉड डेथ हे नायरला झाल्या. आत्ताही 2 गेलेत असं मला कळलं. मी नायरमध्ये होते. मी तुमच्या भाटियामध्ये पण ICUमध्ये 2 पेशंट होते आणि एकाला मी गेली तेव्हा इन्क्युबेट करत होते म्हणून आम्ही आतमध्ये नाही गेलो. पण जे पेशंट सुपरफिशियल ऑक्सिजनवर होते त्यांना मात्र आम्ही महिला होत्या काही त्यांना भेटलो, त्यांना थोडा धीर दिला. अरुण दुधवडकर माझ्याबरोबर. याचा अर्थ आमची फायर यंत्रणा पोचली. आणि मी जेव्हा ही चौकशी केली त्यावेळेला असं कळलं की त्या फायर यंत्रणा चालू नव्हत्या, नाही वीक होत्या. याचा अर्थ 3-3, 2-2 महिन्यांनी त्याचं प्रेशर मेंटेन होत आहे की नाही वगैरे आपल्याला बघणं खरंच गरजेचं आहे. ज्या लोकांना जास्तीत जास्त लोकांना आम्ही वाचवू शकलो त्याचाही थोडंसं आम्हाला बरं वाटतं आहे. कारण ज्येष्ठ नागरिक तिथे खूप आहेत आणि ते बाजूची जी इमारत आहे तिथल्या मॅनेजमेंटनी, तिथल्या सोसायटीनी बऱ्यापैकी ह्या लोकांना मदत केली. ज्या लोकांना सकाळच्या वेळेला वर्टिगो हे असेल काही पहिली टॅबलेट, तर भाटियाचे डॉक्टर जाऊन त्यांच्याशी असलेल्या सगळ्यांशी बोलले. कुठल्या कुठल्या टॅबलेट घेत आहेत किंवा ते आता अडकले आहेत वर, तर त्यांना आणून देण्याचंही काम केलं. परिस्थिती काय? आग पूर्णपणे मी जेव्हा गेले त्या फ्लेम खूप होत्या. मग अर्ध्या 35-40 मिनिटानंतर आग कंट्रोलमध्ये आली फ्लेम. पण धुवा खूप होता, धूर खूप होता. आणि त्याच्यामुळे आत्ता जे पेशंट आमच्या कस्तुरबाला आहेत ते ज्या चोपडे ताई आहेत त्या 45 ते 50% सुपरफिशियल पण डीप भाजलेले आहेत आणि त्या कॉन्शियस आहेत आत्ता. दुसरे आले आहेत त्यांचं ओळख म्हणजे त्यांचं नाव वगैरे आणि त्यांना आम्ही खूप त्रास देत नाही आहे. त्यांच्यावर डायरेक्ट उपचार चालू केले आहेत. कदाचित नवीन आले असतील इमारतीत, त्यामुळे इमारतींना कोणाला माहिती नसेल. तर आम्ही डॉक्टर पवार त्यांचं वेट करत आहेत, त्यांचे नातेवाईक कोणी येत आहेत का. त्यामुळे जे डेथ झालेले आहेत त्याच्यामध्ये पण आपण नायरला इन्स्ट्रक्शन दिले. पहिले त्यांच्या नातेवाईकांची पूर्णतः ओळख पटवा, त्यांच्या नावानिशी, त्यांचं वय, त्यांचा ॲड्रेस, त्यांचं सगळं डिटेल झाल्यानंतर
ती व्यक्ती कोण आहे ते डिक्लेअर करा, तोपर्यंत कुठलंही डिक्लेरेशन देऊ नका असं. पण मला वाटतं बरेच जण पोचले, त्यांची ओळख पटते. मला वाटतं एखाद्याची एक ब्रॉड डेथ कळत नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता एवढ्या कालावधीत मग थोड्याशा ज्या पिरियड गेला आहे त्याच्यात मे बी झालं असेल. पण मी स्वतः नायर, भाटिया, जसलोक, पण तुमच्या माध्यमातून एक सांगेन, मसिना, त्याच्यानंतर ओकार्ड आणि रिलायन्स यांनी कोविड-19 कोरोनाचा दुजारा घेऊन त्यांना नाकारलं. मला वाटतं ही गंभीर बाब आहे. अशा इमर्जन्सीच्या वेळेला कुठल्याही रुग्णाला जेव्हा अशी आगीची घटना, ॲक्सिडेंटची घटना, इमारत कोसळण्याची, त्यावेळेला कुठल्याच हॉस्पिटलनी असं करता कामा नये, हे माझं एक मुंबईकर म्हणून आणि प्रथम नागरिक म्हणून माझं मत आहे. आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन आयुक्तांना हे करून यांच्यावर कडक कारवाया करा असं माझं वैयक्तिक मत आहे. आगीचं कारण जे सांगितलं की एसी कॉम्प्रेसरला आग लागली, त्यानंतर अग्नी नियंत्रण यंत्रणा जी असते इमारतीची ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाही झाली, तेच मुख्य कारण आहे प्राथमिक या संदर्भात. नाही, मुळामध्ये ना नागरिकांना अवेअरनेस देणं खूप गरजेचं आहे. यंत्रणा असते पण ती कशी चालू करायची, किती त्याला मीटर आहे, म्हणजे खाली जर आपण पाहिलं तर मीटर असतो, प्रेशर गेज कसा द्यायचा, तो थोडासा अभाव असल्यामुळे मे बी, कारण मी आतमध्ये मला जाऊ नाही दिलं मला, आणि मी तिथल्या फायरच्या लोकांना डिस्टर्ब नाही केलं. जी प्राथमिक स्वरूपात माहिती मिळाली ती मी तुमच्या सगळ्या मीडियासमोर आणली आहे. आत्ता 1:30 वाजता आदित्य साहेब, कारण ते येत होते लगेच, तर त्यांना आम्ही सांगितलं पहिलं सेटल करतो आम्ही, तुम्ही या. तोपर्यंत अरुण दुधवडकर, मी स्वतः, नंतर अर्ध्या तासानंतर मंगलप्रभात लोढाही आले. हे सगळे आम्ही बघतोय, तुम्ही थोड्या वेळाने या. आणि ते येत आहेत, त्यामुळे आम्ही त्याची सखोल पूर्ण माहिती साहेबांपर्यंत तोपर्यंत मिळेल. कारण आत्ता असलेल्या पोलीस, ॲम्ब्युलन्स किंवा फायरवाल्यांना डिस्टर्ब करणं आत्ताच्या घडीला योग्य नाही. ताई, मुंबईमध्ये अनेक उंच इमारती, मुंबई उंच इमारतींसाठी ओळखलं जाणारं शहर आहे आणि या शहरात अशा अनेक घटना याआधी देखील घडल्या, आज देखील घडतात. अशा घटना घडून यासाठी वारंवार प्रशासन असेल, सरकार असेल, महापालिका प्रशासन असेल, सत्ताधारी शिवसेना असेल, एक काळजी घेतात, परंतु घटना घडत आहेत. घटना घडून यासाठी निश्चित तुमच्या माध्यमातून नक्की सांगेन, फायर सेफ्टी, फायर आपण जे म्हणतो स्प्रिंकल वगैरे, त्याचं तिथल्या असलेल्या सोसायटीतल्या लोकांना किंवा तिथे असलेले कार्यवंतीत असलेलं जो मेंटेनन्स त्यांचं स्वतःचं असतं, मग सिक्युरिटी गार्ड असतील वगैरे, त्यांनाही ते जरा ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. कारण त्या गेटच्या मध्येच म्हणजे प्रेशर पॉईंट हे कसं दिलं जायला पाहिजे आणि एका वेळेला जिथे लागलं आहे ते कसं पोचेल, हा जो अवेअरनेस आहे किंवा हे जे ट्रेनिंग आहे ते मला वाटतं थोडंसं कमी पडतं आहे. आणि म्हणूनच फायरच्या लोकांना मी सांगेन, नुसतं 14 एप्रिल नव्हे तर दर महिन्याला अशा 5-5, 7-7, 10-10 शनिवार रविवारच्या वेळेत लोकांना घेऊन ते प्रात्यक्षिक त्यांच्यात तिथे देऊन कसं करू शकाल अशी एक मोहीम हातात घ्यावी लागेल. म्हणजे आता ही मोहीम सुरू करणार, मुंबईला करावीच लागेल. कारण यंत्रणा असूनही जर उपयोग होणार नसेल तर तो अवेअरनेस तिथल्या असलेल्या लोकांना देणं क्रमप्राप्त आहे आणि तो करावा असं मी आग्रह धरीन. न्यूज 18 लोकांशी बोला तर मुंबईतल्या उंच इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे. तिथल्या नागरिकांच्या जर आरोग्याची सुरक्षा करायची असेल तर निश्चितच अग्नी सुरक्षा यंत्रणा जी आहे ती सज्ज ठेवावी लागेल, नाहीतर ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठीच आता मुंबईच्या इतरही इमारतींसाठी एक मोहीम जी आहे ती सुरू करणार असल्याचं महापौरांनी सांगितलं आहे. नक्की उदय, धन्यवाद. तू महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी बोललास आणि स्वतः देखील घटनेसंदर्भातली माहिती दिलीस त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊया बुलेटिनमध्ये, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महिलेची रुग्णालयाच्या दारातच प्रसूती. न्यूज 18 लोकमतनं उठवला आवाज. न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालंय. आमदाराकडून झाडाझडती, दोषींवर कारवाई.
पुन्हा एकदा बुलेटिनमध्ये स्वागत. भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेण्याकरता गेलेलं होतं. कॅबिनेट बैठकीमध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ठाणे महापालिकेनं आकारलेला दंड माफ केला. या निर्णयाविरोधात राज्यपालांनी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी शिष्टमंडळानं राज्यपालांना केली. यावेळी चंद्रकांत पाटलांनी सरनाईकांचा दंड माफ करणं घटनाविरोधी असल्याचं म्हटलंय. आमदार झाल्यावर जी शपथ घेतली जाते त्या शपथेचा भंग सरकारकडून केल्याचं त्यांनी म्हटलंय. प्रामुख्याने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईकांची 2008 साली 9 मजली इमारत अधिकृत आणि 4 मजले अनधिकृत अशा इमारतीवर बसलेला 4,30,00,000 हा दंड आणि व्याज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माफ करण्यात आला. ही अत्यंत बेकायदेशीर गोष्ट आहे आणि घटनेच्या विरोधी आहे. मंत्रिमंडळाने शपथ घेताना अशी शपथ घेतलेली असते की आम्ही कोणाही इंडिव्हिज्युअलला, कोणाही एका व्यक्तीला लाभ होईल असं वर्तन करणार नाही. जर अशा प्रकाराने अनधिकृत बांधकामांना दंड व्याज लागलेला माफ करून त्या बिल्डिंग्स ह्या जर मोकळ्या करायच्या असतील तर ती संपूर्ण महाराष्ट्राची पॉलिसी ठरायला पाहिजे. हा एका अर्थाने एका आमदार प्रताप सरनाईकांना फायदा होण्यासाठी घेतलेला निर्णय की ज्याच्यामध्ये फायनान्स डिपार्टमेंटने सगळे निगेटिव्ह रिपोर्ट लिहिले, तरी एका व्यक्तीला फायदा होण्यासाठी घेतलेला जो निर्णय आहे तो जी शपथ घेतलेली असते मंत्री होताना त्याचा भंग करणार आहे. राज्यपालांना भेटण्याचा रिलेव्हन्स हा आहे की राज्यपालांनी ती शपथ दिलेली असते आणि त्यावेळी राज्यपालांकडे मी आज निवेदन सादर केलं. माझे सगळे सहकारी त्या शिष्टमंडळामध्ये होते. त्याच्यामध्ये राज्यपालांना आम्ही असं म्हटलं की तुमच्या समोर शपथ घेतलेली आहे आणि त्याचा भंग झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. आम्ही हायकोर्टामध्ये एक जनहित याचिका पण दाखल करणार. असं सर्व बाजूने हा जो पूर्णपणे एकाला फेवर करण्यासाठी केलेला निर्णय आहे. पण फायनान्सने याच्यामध्ये नोट लिहिली होती की अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम करण्याला आपण ह्या निर्णयाने प्रोत्साहन देऊ. आपण उलट हा दंड डबल केला पाहिजे जेणेकरून लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होईल. पण फायनान्सचं ऐकलं गेलं नाही. फायनान्सने हेही सुचवलं की मग अशी एक स्कीम संपूर्ण महाराष्ट्राची आपण करू. असं काही ऐकलं गेलेलं नाही. ही जी आर्टिफिशियली कृत्रिमपणे निर्माण झालेली जी मेजॉरिटी आहे ती मेजॉरिटी सध्या कोणालाही जुमानशी झालेली आहे. आमचा आज फोकस पॉईंट होता तो शपथ घेतली किंवा आम्ही कोणाही इंडिव्हिज्युअलला फायदा होऊ देणार नाही. शपथेचा भंग केला आणि प्रताप सरनाईकांना फायदा होणारा निर्णय घेतला. त्यामुळे सगळी कॅबिनेट दोषी आहे आणि त्यामुळे ह्या कॅबिनेटवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. आम्ही हायकोर्टामध्ये सुद्धा हीच मागणी करणार. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला इशारा दिलाय. गोव्यात भाजपनं जाहीर केलेल्या 34 उमेदवारांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट शिवसेनेकडे असल्याचा इशारा संजय राऊतांनी दिलाय. लक्ष्मीकांत पार्सेकर सारख्या कार्यकर्त्यांनी गोव्यामध्ये भाजपची बीजं रोवली, मात्र आज तेही भाजपला पैसे देऊ शकले नाहीत म्हणून उमेदवारी मिळाली नसल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. भाजपनं उत्पल पर्रीकरांवर अन्याय केलेला आहे. भाजप सोडताना त्यांच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या असं सांगत भाजपला पुन्हा एकदा संजय राऊतांनी चिमटा काढलाय. त्यांच्यात भाजपच्या दारामध्ये भीक मागण्याची वेळ यावी अशा प्रकारे भाजपला कन्व्हिन्स करण्याची वेळ यावी की मी उमेदवार आहे पणजीतला. मला वाटतं त्या एका वैताग येऊन त्यांनी भाजपचा त्याग केलेला आहे. उत्पल पर्रीकर तरुण आहेत. उत्पल पर्रीकर सध्याचे पणजीचे उमेदवार आहेत. भाजपने जे दिले आहेत त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांचं राजकीय चारित्र्य काय आहे याच्या संदर्भात स्वतः उत्पल पर्रीकर यांनीच गोवेकरांना माहिती दिली. लक्ष्मीकांत पार्सेकर हे मांजऱ्यातून प्रथम उभे राहिले होते भाजपच्या तिकिटावर, तेव्हा त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती, तरी ते लढत राहिले. दुसऱ्या वेळेलाही हारले, नंतर ते जिंकले. अशा कार्यकर्त्यांनी भाजपा रुजवला. हे सगळे चारित्र्यवान कार्यकर्ते होते. आज तेही म्हणतात जे राज्याचे मुख्यमंत्री होते
तेही म्हणतात की भारतीय जनता पक्षातल्या काही लोकांना मी पैसे देऊ शकलो नाही म्हणून मला उमेदवारी नाकारली. हे अत्यंत दुर्दैवी आहे. मी त्यांना नेहमी चहा पाजत असतो. मी आता मगाशीच सांगितलं की 1989 पासून भारतीय जनता पक्ष तिथे काम करतो आणि सलग 2 निवडणुकात त्यांचं डिपॉझिट गेलं होतं. डिपॉझिट गेलं म्हणजे निवडणुका लढायच्याच नाहीत असं काही निवडणूक आयोगाने म्हटलेलं नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे, पक्षाचा विस्तार करायचा आहे. राज्यात गोव्यासारख्या राज्यात पक्ष वाढवण्यासाठी अशा निवडणुका लढाव्या लागतात. पण ह्यावेळीचं चित्र वेगळं आहे. डिपॉझिट गेलं तरी आम्ही लढत राहू, बचेंगे तो और भी लढेंगे. बातमी नवी मुंबईतून आहे. धक्कादायक बातमी आहे. नवी मुंबईमध्ये एका दाम्पत्याकडून लहान मुलांची विक्री करण्यात येत होती अशी धक्कादायक घटना समोर येते. नेरूळ रेल्वे स्टेशनच्या बाजूला राहणारं दाम्पत्य मुलांना जन्म देऊन ती मुलं विकत असल्याचा प्रकार महिला बालविकास विभाग, ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलाय. या घटनेची माहिती मिळताच महिला बालविकास विभाग आणि नवी मुंबई पोलीस आरोपींना पकडण्यासाठी गेले आहेत. कारवाईमध्ये आरोपी आईला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय. बाप मात्र फरार झालाय. आईची चौकशी केली असता पहिली मुलगी 90,000 रुपये, दुसरा 2 लाख रुपये तर तिसरा मुलगा कुठे विकला याची माहिती अजूनही मिळालेली नाही. मात्र 2 मुलांचा शोध लागला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर तिसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे. फरार बापाला शोधण्याकरता सुद्धा पथक रवाना करण्यात आलंय. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी या संदर्भातली माहिती दिली. शारदा आयुब शेख और आयुब खालिक शेख इन्होंने अपने खुद के 3 बच्चों को बेचा था. इस सिलसिले में पल्लवी जाधव बाल कल्याण अधिकारी इनकी फिरियाद लेके गुना दाखिल किया है. इसमें से अभी तक 2 बच्चे हम लोगों ने वापस पाए हैं. एक बच्चा अभी भी वापस लाना बाकी है. ये कैसा व्यवहार हुआ था इसके बारे में और तपास पुलिस कर रही है. इसके लिए हमने एक स्पेशल टीम भी नियुक्त की है और वो आरोपी जो है आयुब अब्दुल खालिक शेख उनका शोध ले रही है. आणि नेहरू पोलिसांच्या मदतीने आपण त्या महिलेला ताब्यात घेतली. पोलिसांनी त्या महिलेची सखोल चौकशी केली असता असे समजले की या महिलेने तिचे मुलं झालेले बाळ हे एका महिलेला दिलेले आहे आणि ती महिला तिची भाऊजाई आहे. तिची चौकशी अगदी असे समजले की ते तिच्या भाऊजाईकडेही नाही, तिच्या भाऊजाईने ते बाळ सोलापूरला कोणा तिसऱ्या व्यक्तीकडेच ठेवलेले आहे. तिची दिवसभर तिची सखोल चौकशी केली असता अशी माहिती समोर आली की यापूर्वीसुद्धा तिने तिचे 2 बाळे विकलेले आहेत. त्यापैकी एक मुलगी नेरूळ येथेच असून त्या मुलीला तिने 90,000 विकल्याचे कागदपत्र आढळून आले. त्यांना आरोपी विकणाऱ्यांना आणि जे विकत घेतलेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. विनय, हा सगळा खूपच धक्कादायक प्रकार आहे. आपल्याच 3 मुलांना या दाम्पत्यानं विकलेला आहे. कधी हा प्रकार, कसा हा प्रकार उघडकीस आला, काय अधिक माहिती? सुवर्ण, एकूण ह्या दाम्पत्याला एकूण 7 मुलं होती आणि 7 मुलांपैकी जे 4 मुलं जी आहेत ती 4 मुलं मोठी असल्यामुळे त्यांना विकता आलं नाही. उर्वरित जी 3 मुलं जी होती ती लहान असल्यामुळे त्यांना त्यांची विक्री करण्यात आली होती. त्यामध्ये पहिली जी मुलगी होती ती 90,000ला, त्याच्यानंतर दुसरी मुलगी जी होती ती 2 लाखाला विकली गेली होती. तिसरी जी मुलगा आहे जो त्याला देखील विकण्यात आलं. मात्र त्याचे आकडा किती, त्याची रक्कम किती ती माहिती पडली नाही आणि कोणाला विकले गेले ते अजून पोलिसांना माहिती पडलं नाही. पोलिसांचा तपास घेत आहेत. एक सगळ्यात महत्वाचं बाब म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्या आईला ताब्यात घेतलेला आहे. परंतु जे वडील आहेत त्या मुलांचे ते मात्र फरार होतं. त्या वडिलांना काल नेरूळ इथल्या टेकडीवरून त्या वडिलांना जे API राजेंद्र घेवडेकर आणि त्यांच्या टीमनी त्या वडिलांना काल अटक केलेली आहे. त्यांना आता ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलीस त्याची कसून चौकशी करतायत की तिसऱ्या मुलाला कुठे विकले गेले आणि कितीला विकले गेले याचा आणि त्या मुलाचा तपास घेण्याचा प्रयत्न करतायत. थोड्याच वेळात या आरोपीला त्यांना आपल्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. मात्र सुवर्ण, ही तिसरी घटना नवी मुंबईमधली की आपल्या माता पित्यांनीच अशा प्रकारे मुलांना विकणारी ही तिसरी घटना आहे. पनवेलमध्ये देखील अशा प्रकारची 2 घटना घडलेल्या आहेत. तिसरी घटना समोर आली. त्यामुळे धक्कादायक हा प्रकार सगळा समोर आलेला आहे. आपलेच पोटची 3 मुलं विकण्याची ही नवी मुंबईमध्ये पहिलीच घटना असल्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेलेत आणि पोलीस त्याच अनुषंगाने आता पूर्ण तपास हे करून ज्या लोकांनी या मुलांना विकत घेतले
त्यांना देखील अटक करण्यात आली. यापुढे अशा पद्धतीने कोणी मुलांना विकत घेऊ नये, अशा पद्धतीच्या कृत्यामध्ये कोणी पडू नये म्हणून हे धाक पडावा म्हणून ज्या लोकांनी ज्या नागरिकांनी ह्या मुलांना विकत घेतले त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केलेत. एक तर मुलं विकत घेणं आणि बेकायदेशीर पद्धतीने मुलं घेणं हे दोन्ही खरं तर गोष्टी चुकीच्या आहेत. धन्यवाद विनय, माहिती दिल्याबद्दल. धक्कादायक तू गोष्टी सांगतोयस की 3 घटना नवी मुंबई परिसरामध्ये अशा घडल्यात आणि नवी मुंबईतली ही घटना बघता 3 मुलांना या दाम्पत्यानंच विकलेलं आहे. त्यामुळे आता हा सगळा प्रकार समोर येईल. या दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आलाय. बातमी पिंपरीतून आहे. पिंपरीतील BRO भरती घोटाळा न्यूज 18 लोकमतनं दाखवली, ती उघडकीस आणली, त्याचा पाठपुरावा सुद्धा केला. या घोटाळ्याचे धागेदोरे राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचलेले आहेत. BRO दिल्ली कार्यालयातून दोघांना अटक करण्यात आली आहे. BRO दिल्ली कार्यालयातून जॉईंट राजेश कुमार आणि दिनेश ठाकूर यांना अटक झाली आहे. आतापर्यंत 60 उमेदवारांनी परीक्षा दिल्याचं तपासात उघड झालंय. पिंपरी चिंचवड पोलिसांनी उघड केलेला BRO भरती घोटाळ्याची व्याप्ती आता खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि यामध्ये एक BROचा वरिष्ठ अधिकारी त्याला अटक करण्यात आलेली आहे. नेमकं कुठपर्यंत तपास आलाय आणि याची पाळीमुळं कुठपर्यंत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये परीक्षा दिली होती आणि ते जॉईन झाले होते त्यांनाही आरोपी केलं गेलं का, आपण जाणून घेऊ. आपल्या सोबत आहेत आयुक्त कृष्णप्रकाश सर. BROची जी भरती घोटाळा आहे तो आता कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि यामध्ये काय अपडेट आहे? 2005 से 8 मध्ये जे यामध्ये मुख्य आरोपी आतापर्यंत दिसत होते ते इथेच दिघीमध्ये पोस्टिंगमध्ये असताना त्यावेळेसचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहे आर्मीचे इंजिनिअरिंग इस्टॅब्लिशमेंटमध्ये इथे पोस्टेड होते. त्या काळात त्यांच्या संपर्कात आला होता आणि तेव्हापासून त्यांचे संपर्क असल्यामुळे त्यांना आता जे DGBR बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे जॉईंट डायरेक्टर म्हणून जे राजेश कुमार आहे त्यांनी प्रश्नपत्रिका पुरवली होती आणि त्यासाठी पैसे पण घेतलेले होते त्यांचे मुलगाचे अकाउंटवर आणि कॅश पण एअरपोर्टवर. या आधारावर मिस्टर राजेश कुमार यांना दिल्लीहून अटक करण्यात आलेला होता. 11 दिवस तो PCR मध्ये होता आणि त्यांनी त्यांचं गुन्हा कबूल केलेला आहे की त्यांच्याशी हे झालेले आहे. अर्थात किती कॅन्डिडेटला आपण यामध्ये आरोपी केला आणि त्यांचं पुढे काय होणार आहे? कॅन्डिडेटचं स्टेटमेंट घेण्यात येत आहे आणि किती लोकांचं झालेले आहे आणि किती लोकांचं झालेले नाही त्या आधारावर सुनिश्चित करणार आहोत की कोण कोण यामध्ये गुन्हेगार म्हणून होणार आहे आणि किती लोकांचे आता छळ झालेले आहे. असा 2 प्रकारचं स्टुडंटचं वर्गवारी केलं जाईल. अर्थातच BRO भरती घोटाळा हा देशाच्या सुरक्षेची तडजोड करण्याचा प्रकार असल्याने अत्यंत संवेदनशीलपणे हे सगळं प्रकरण पिंपरी चिंचवड पोलीस दल हाताळत आहे आणि त्यानुसार एवढ्या मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्यामुळे आता या घोटाळ्याची व्याप्ती वाढलेली आहे, दिल्लीपर्यंत पोहोचलेली आहे, आता स्पष्ट झालं. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश कजबे, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. गोदावरी पात्रात अवैध निर्माण. न्यूज 18 लोकमतवर बातमी आहे आता न्यूज 18 लोकमतच्या एका मोठ्या इम्पॅक्टची. नदी पात्र जे अरुंद करण्याचं काम चालू होतं ते कुठेतरी थांबलेलं आहे. महापौरांनी दिले कारवाईचे आदेश. अवैध काम करणाऱ्यांना दणका. उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत, थेट प्रक्षेपण. जे आमचे विषय असतात त्याच्यात एक कोरोनाच्या बद्दलचा पण आढावा हा एक विषय असतो आणि त्याच्यात पूर्ण मंत्रिमंडळाला मुख्यमंत्र्यांना माहिती ज्यावेळेस आमचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे
अपर मुख्य सचिव देत असतात, त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये तिसऱ्या लाट टॉपला जाऊन पुन्हा खाली येते, मात्र अजून किमान 8 दिवस तरी किमान ही पुण्यामध्ये खाली येणार नाही. ती तशी बघितलं तर वरचीच बाजू राहील, पण ती 8 दिवस राहते का 15 दिवस राहते ते सांगता येत नाही. सध्या तर कमी येणार नाही आणि त्याच्यामुळं आता आपला राज्याचा पॉझिटिव्हिटीचा दर हा 23%, पण पुण्याचा तो 27%. काल तर मला वाटतं पुण्याचा, म्हणजे हा मी ॲव्हरेज सांगतो, काल पुण्याचा 40% गेलेला होता. तर हे सगळं साकल्याने पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये आता ओमिक्रॉन पेशंट वगैरे आहेत 500 वगैरे, पण आम्ही सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला की 1 आठवडा शाळा सुरू करायच्या नाही. राज्य सरकारने निर्णय घेतला की 24 पासून शाळा सुरू करायच्या. अर्थात तिथली परिस्थिती बघून स्थानिकांनी, म्हणजे मग महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, त्यांनी तो निर्णय घ्यावा. पण आज आमचं एकमताने ठरलं की अजून आपण 7 दिवस शाळा सुरू करायला परवानगी देऊ नये आणि पुन्हा मी शुक्रवारी किंवा शनिवारी बसतो, त्यावेळेस पुढच्या आठवड्यात त्याबद्दलचा निर्णय पुढचा काय घ्यायचा तो त्या ठिकाणी घेतला जाईल. त्याच्यामध्ये एक आहे, कोरोनाच्या ॲक्टिव्ह पेशंटची संख्या वाढत असली तरी दवाखान्यामध्ये जाणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. म्हणजे एवढी संख्या असली तरी लोक घरीच थांबतायत, घरीच ट्रीटमेंट करतायत, घरीच काळजी घेत आहेत आणि व्हेंटिलेटरचे बेड, ऑक्सिजन बेड, साधे बेड, इथं आम्ही मगाशी टक्केवारी काढली तर माझ्या माहितीप्रमाणे 1-1.5% पण तसे बघितलं तर पेशंट तिथं ॲडमिट नाही आहे. ही परिस्थिती आहे आणि सगळीकडे आपण तर जम्बो हॉस्पिटल सध्या तयार ठेवले पण तू चालू केलेलं नाही. आपल्या दोन्ही महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स आणि राज्य सरकारचे हॉस्पिटल्स हे तर सगळीकडं भरपूर आपल्याकडं बेड्स खाली आहे. त्याच्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये पेशंटला त्रास होऊन दिला जाणार नाही. पण काही खाजगी हॉस्पिटलच्या बद्दल थोडी तक्रार पुण्यामध्ये निर्माण झालेली होती. त्या दोन्ही हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटशी आमचं प्रशासन बोललं आणि त्यांना सांगितलं की बाबा समजा एखाद्याची 3 हॉस्पिटल असली, एक पुणे शहरात आहे, एक वानवडीला, एक हिंजवडीला आहे, तर बाबा तुम्ही दुसरी 2 कोविड ठेवा, एक नॉन कोविड ठेवा, अशा पद्धतीनं आपण त्यांना सांगितलं आणि त्यांनी पण ऐकलं. कारण शेवटी कुठल्याही पेशंटला, पालकांना असं वाटायला नको की आम्हाला इथं पेशंट ॲडमिट करायचं आहे परंतु ते ॲडमिट होऊन देत नाही, अशी परिस्थिती आम्ही कुणावर पण येऊन देणार नाही. लसीकरणाच्या बद्दल मात्र आम्ही थोडंसं गांभीर्याने घेतोय, कारण जिल्ह्यामध्ये 1,60,00,000 नागरिकांचं लसीकरण झालेलं आहे. 15 ते 18 वयोगटातल्या मुलामुलींना पहिला डोस 51% पूर्णत्वाला गेलाय, परंतु आता तो आणखीन कसा गतीनं पूर्णत्वाला जाईल, कारण 51% तिन्ही शहरांचा, 2 शहर आणि ग्रामीणचा मिळून आहे, पण नुसता ग्रामीणचा काढला तर तो 75% आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडचा कमी असल्यामुळे तो 51%वर पोहोचला. तर तिथं थोडंसं अधिक काम करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. दोन्ही महापौर म्हणले की आम्ही पण त्याच्यामध्ये जातीनं लक्ष घालतो. 60 वर्षावरच्या जे काही व्यक्ती आहेत त्यांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय 10 जानेवारीपासून झालेला आहे. तिथं असा निर्णय घेण्यात आला पुणे जिल्ह्याच्या बाबतीमध्ये, दोन्ही शहरं धरून, की शनिवारी रविवारी आपल्या इथं 60 वर्षाच्या वरच्या व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्याने वॅक्सिन मिळेलच. कारण आज काहींनी तक्रार दिली की सोमवार ते रविवार काम चालू राहतं, परंतु कधी कधी तिथं वॅक्सिन अवेलेबल नसतं आणि मग वयस्कर लोकांची थोडीशी त्यांना अडचण येते
म्हणून शनिवार रविवार त्यांना नक्की वॅक्सिन मिळेल आणि शनिवार रविवार त्यांच्या घरातल्या बाकीच्या नोकरी करणाऱ्यांना व्यवसाय करणाऱ्यांना सुट्टी असते, ते त्यांच्या वयस्कर लोकांना वॅक्सिन सेंटरवर घेऊन पण जाऊ शकतील. त्याकरता आजचा निर्णय हा नवीन आम्ही घेतलेला आहे. आपण जे खेळाडू आहेत ज्यांना प्रॅक्टिस करायची असते त्यांच्याकरता स्विमिंग पूल सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ग्राउंडमध्ये त्यांना दोन्ही वॅक्सिन घेतलेल्यांनी ह्याचं पालन करून, नियमावलीचं पालन करून त्यांना तिथं प्रॅक्टिस करण्याच्या करता मुभा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. पुण्यामध्ये आज ते महत्त्वपूर्ण घोषणा करतायत. पुण्यासाठीची ही घोषणा आहे. पुण्यामधल्या शाळा तरी आठवडाभर सुरू होणार नाहीत आणि त्याच्या व्यतिरिक्त परिस्थिती बघून निर्णय घेतला जातो आहे, हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. कोरोनाची त्रिसूत्री म्हणजे कोरोनाचे 3 नियम पाळायला विसरू नका. मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, हात सतत धुवत राहणं. न्यूज18 लोकमत.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. पहा फक्त न्यूज18 लोकमत.